तर प्रकरण 8 पीक संरक्षण. तर याच्यामध्ये आतापर्यंत आपण प्रस्तावना पाहिलेली आहे. पीक संरक्षण म्हणजे काय व्याख्या बघितली. पीक संरक्षणामध्ये मुख्य 3 घटक आहेत. रोगाचं संरक्षण, रोगापासून संरक्षण, किडीपासून संरक्षण आणि तणापासून संरक्षण. आणि इतर सुद्धा 14 चिल्ड्रनचं असते पण त्याच्यामध्ये फारसं नाहीये. त्यामुळे टक्केवारी सांगितली होती की किडीपासून 15%, रोगापासून 10% आणखीन तणापासून 9% नुकसान होतं. हे सगळं 34% जातं आणि याच्यात आपण जर हेळसांड केलं तर आणखी जास्त पण नुकसान होऊ शकतं. मग याच्यामध्ये कीड म्हणजे काय बघितलं आपण, रोग म्हणजे काय बघितलं, सॅम्पल तुम्हाला दाखवलं. कीड म्हणजे पिकाचे नुकसान करणारे कीटक, उपद्रवी कीटक की जे पिकाचं कुरतडून खाऊन नुकसान करतात किंवा रस शोषून नुकसान करतात. आणि रोग कशाला म्हटलं की पिकाच्या अंतर्गत चयापचय क्रियेमध्ये बदल झाल्यामुळं जो आपल्याला अहितकारक स्वरूपात दृश्य रूपामध्ये किंवा स्पष्ट रूपामध्ये पिकावरती त्याचे बदल दिसतात. म्हणजे पीक खुरटतं किंवा पिवळेपणा प्राप्त करतं, फुलं लहान येतात, ही जी काही त्याला रोग म्हणतात. हे जे रोग आहेत ते वातावरणातल्या बदलामुळे पण होतात किंवा सूक्ष्मजीवांच्यामुळे सुद्धा होतात. इथपर्यंत आपण माहिती बघितली. आता मग ह्याचा बंदोबस्त करायचा आपल्याला. कसा बंदोबस्त ते आपण आता बघूया. आता पीक संरक्षणाच्या पद्धती. तर या पद्धतीमध्ये नैसर्गिक पद्धत आहे. सोबत लिहून घ्या. इलेक्ट्रिकल नैसर्गिक, त्यानंतर कृत्रिम पद्धतीमध्ये प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक हे 2 उपाय आहेत. त्यानंतर एकात्मिक नियंत्रण पद्धती. आता जे ऍक्च्युअली आपण बघू. पहिल्यांदा ह्या 2 संज्ञा समजून घेऊ. नैसर्गिक नियंत्रण पद्धत. तर याच्यामध्ये जेव्हा आपल्या लागवड केलेल्या पिकावरती म्हणजे भाजीपाला असेल, फूल पीक असेल, ज्वारी बाजरी गव्हासारखी पिकं असतील, मसाला पिकं असतील किंवा फळ पिकं असतील, तर हे कीड खाण्यासाठी किंवा रोगाचं नियंत्रण करण्यासाठी काही किडी येतात. जरा बगळे येतात, कावळे येतात, पक्षी येतात. ते नैसर्गिक नियंत्रणाचं आहे. त्यानंतर काही वेळेस तापमान जास्त झालं, जास्त ऊन पडलं तर काही बुरशी त्यामध्ये नायनाट होतं त्यांचं. तर ही नैसर्गिक पद्धत आहे. त्यानंतर आपण नांगरणी करून जेव्हा शेती मशागत करत असतो त्यावेळेला जे काही बाहेर पडणारे किडे आहेत त्याला खाणारे काही कीटक असतात. नैसर्गिक म्हणजे मानवी हस्तक्षेपाशिवाय निसर्गातले जे इतर घटक आहेत, पक्षी, प्राणी किंवा सूर्य, तापमान, ह्याच्यामध्ये काही असे बदल होतात की जे रोगाने किडीला घातक होऊन ते खाऊन तरी टाकले जातात किंवा त्यांची संख्या कमी होते. एन प्रकारानं आपल्या पिकाला त्याचा त्रास होतो. ही पहिली नैसर्गिक पद्धत. मग ही प्रत्येक वेळा ही आपलं होईल असं आहे का? नाही. म्हणून आपल्या कृत्रिम पद्धती म्हणजे मानवाचा हस्तक्षेप करून आपल्याला नियंत्रण करावं लागतं. त्यामध्ये पण 2 आहेत, प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक. प्रतिबंधात्मक याचा अर्थ आहे रोग आणि कीड येण्यापूर्वी औषधांची फवारणी करायची किंवा त्या पद्धतीनं जातीचा उपयोग करायचा, त्या पद्धतीनं पेरणी करायची, त्या पद्धतीनं 2 रोपाचं अंतर ठेवायचं. हे प्रतिबंधात्मक आहे. जसं आजारी पडू नये म्हणून व्यायाम करणं, पुरेशी विश्रांती घेणं, आहार व्यवस्थित घेणं. आता कोरोना होऊ नये म्हणून काय सांगितलंय? हात सॅनिटाईज करायचे, मास्क वापरायचं आणि अंतर ठेवायचं. हे कसं, हे सगळं प्रतिबंधात्मक आहे. त्यातून झालं तर काय करतात ना, ऍडमिट करतात. तशा पद्धतीनं रोग होऊ नये म्हणून ह्या उपाय न करायच्या. जात चांगली वापरायची, रोग प्रतिकारक असेल, पेरणी व्यवस्थित करायची, बीज प्रक्रिया करायची, औषधं रोग येण्यापूर्वी फवारायची. ही प्रतिबंधात्मक. यातून होत नसेल तर नियंत्रणात्मक. आता नियंत्रणामध्ये काय आहे? साध्या पद्धतीने करणार असं कीड थोडी दिसली आपल्याला ती वेचून लांब ठेवून टाकायची, त्याचा बंदोबस्त करायचा. त्यानंतर ठराविक औषध आहे की त्या किडीनं मारतात, त्या औषधांची फवारणी करायची. रोगांना बंदोबस्त करणारी औषधं फवारायची. म्हणजे रोग असेल तर सल्फरची जुळणी करायची किंवा 22 फवारायचं, कॉपर ब्ल्यू नावाचं बुरशीनाशक आहे ते फवारायचं. आणि कीटक असतील तर मग मॅलॅथिऑन, एंडोसल्फॉन किंवा निंबोळी अर्क फवारायचं. म्हणजे आल्यानंतर उपाययोजना करायला नियंत्रणात्मक म्हणायचं. आणि येऊ नये म्हणून करायचं प्रतिबंधात्मक.
प्रतिबंधात्मक चांगलं का नियंत्रणात्मक चांगलं? स्मार्ट माणूस काय करेल? प्रतिबंधात्मक उपाययोजना करेल. म्हणजे आता कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेणं स्मार्ट काम आहे ना. झाल्यानंतर ऍडमिट करतील, औषधं घ्या, ऑक्सिजन लावा, सलाईन घ्या, त्याचा परत परिणाम असेल तो बघा, हे परत त्रासदायक आहे. झालं नाही तर ते करायचं. हे सगळं काही केलं आपण तरी इन्फेक्शन झालं तर ते करायचं. म्हणून जो स्मार्ट माणूस आहे तो हे सगळं करणार आहे. त्यातून झालं नाही तर मग तिकडे जाणार. लक्षात येईल. अशा पद्धतीने शेतीचं पण असंच आहे. त्याच्यामध्ये प्लॅनिंगचा भाग आहे. तुम्हाला पण त्यातून तुम्हाला म्हणेन की दररोज तुम्ही कॉलला यासाठी या की तुम्ही येणं एकदा केलात की नाही तर ह्या गोष्टी तुम्ही वाटचाल करायला. ज्युनियर कारण असेल तर ठीक आहे, थांबा हरकत नाही. तुम्हाला आता शेड्यूल दिले, तुम्ही व्यवस्थितपणे यायचं. येताना पण प्रतिबंध अशा पद्धतीने आज काय घडणार आहे थोडंसं वाचून यायचं. आता मग अशी गीत चालू तर पुस्तक काढलं, त्या पुस्तकामध्ये गीत आहे ना, तुम्ही काढलं ते पुस्तक काढलं ना कुठल्या भाषेत तुम्ही आता काय नव्हतं त्यामध्ये, पण ठीक आहे. ते गीत असेल तर ते आपण आता मी कशाने मोबाईल काढला तर ते गीत बघत मला पाठ नाही, तुम्हाला पाठण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तुम्ही मला ते मिळू शकतं. तुम्हाला पाहिजे ग्रुपवर मी टाकेल, तुम्ही घेऊन काढा ते घेऊन या. प्रत्येक आठवड्याला एक गीत असतं, तुम्हाला अनाऊन्स करा 3 कागद घेऊन यायचे, पाठ मिळून घ्यायचं. हे अशा पद्धतीने प्रतिबंध प्लॅनिंगचा भाग आहे सगळा. प्लॅनिंग करणं कधी स्मार्ट काम असतं. थोडासा वेळ असतो मात्र तो कधी पण मनुष्य ऐकतो. तशा पद्धतीनं आपण आपल्या ह्या स्टडी आवर्स मध्ये आपण जर शिकलो तर ते आपण नक्की शेतीमध्ये पण वापरतो. ही प्रतिबंध उपाय. परीक्षा आल्यानंतर अभ्यास नाही करायचा, डेली सगळं शेड्यूल करत हे प्रतिबंध. नियंत्रणात्मक म्हणजे झाल्यानंतर औषधं फवारणी करणं नियंत्रण. हा थोडासा खर्चिक भाग असतो. त्यात नुकसान काही ना काही झालेलं असतं. लक्षात ठेवा बघा, रोग आपल्याला दिसतो पण त्याच्या आधी त्यानं नुकसान केलं असतं आतमध्ये. त्यामुळे दिसल्यानंतर जागा होण्यापेक्षा होऊ नये म्हणून उपाययोजना करायची. तर ही 2 पद्धती झाल्या. नैसर्गिक पद्धत तुम्हाला सांगितली, त्यावर अवलंबून चालतच नाही. ठीक आहे. आणि त्याप्रमाणे आणखी नवीन तंत्र आली एकात्मिक नियंत्रण पद्धती. त्याच्यामध्ये काय करतात, ह्या पद्धती वापरून सुद्धा यश मिळत नाही. नुसता नैसर्गिक करून यश मिळत नाही, पृथ्वीमध्ये प्रतिबंध करून पण यश मिळत नाही, नियंत्रण करून पण यश मिळत नाही. याच्याशिवाय पण आणखी काय करावं लागतं, तर त्या एकात्मिक पद्धती कशा थोडक्यात मी सांगतो. त्याच्यामध्ये नांगरट खोल करायची. थोडक्यात मला अशी बोललो मी तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा अधिक खोल बोलूया. खोल नांगरट करायची. खोल नांगरट केल्यामुळे तळाशी असणारे जे काही बुरशी जीवाणू त्याची अंडी पुंज असेल ते वरती येतात आणि त्यामुळे आपल्याला त्या उन्हाला तापल्यामुळे ते मारले जातात. ही खोल नांगरट पद्धत आहे. त्यानंतर पुढची पद्धत आहे ती पिकाची फेरफार. तर एकाच गटात पीक करायचं, वेगवेगळ्या गटात पीक करायचे. म्हणजे आता यावेळेला आपण समजा भेंडी पीक केलं असेल, पुढच्या वेळा फुलकोबी करायची. त्यानंतर मग एखादं भाजीपाला पीक बंद करून फुल पीक घ्यायचं. अशा पद्धतीनं पिकं बदलत जायची. पिकं बदलत केली की त्याला येणारे रोग आणि किडी हे बदलतात. तीच रोग आणि किडी समजा तर फुलकोबी केलं, पुन्हा पानकोबी केली, पुन्हा वलकोबी केलं, तर एकाच गटातले सगळे आहेत. त्यामुळे त्यांना आक्रमण करण्यासाठी खूप चांगली संधी म्हणजे ती संधी मिळवून द्यायची नाही. त्यानंतर योग्य जातींची लागवड, रोग प्रतिकार जात लावायची. त्यामुळे आपल्याला जास्त रोग आणि किडींची समस्या येत नाही. पेरणी, तर पेरणी योग्य अंतरावरती करणं, योग्य हंगामात करणं आणि त्यातून नियोजन करणं हा पुढचा भाग आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने एकात्मिक याचा अर्थ आहे एकाच वेळेस प्रतिबंधात्मक, नियंत्रणात्मक, नैसर्गिक, कृत्रिम ह्या सगळ्या पद्धती वापरत जाणे. त्यानंतर जैविक, याच्यामध्ये आपण हे पण करू शकतो की एका किडे खाणारे काही दुसरे पण कीड असते तर त्या किडीचा वापर करणं. सगळ्या पद्धती म्हणजे एकात्मिक आहे. याच्यामध्ये करत असताना ही जी काही रासायनिक पद्धत आहे, रासायनिक पद्धत ते सगळ्या शेवटी वापरायची. एवढा बंदोबस्त झाला नाही. रासायनिक पद्धत आपण आधी वापरायचं, काही चांगले मित्र कीटक मारले जातात. त्यामुळे रासायनिक पद्धती शेवट टप्प्यात वापरायची. सुरुवातीपासून सगळे करून घ्यायचं. यातून नियंत्रण जर नाही झालं तर आपण रासायनिककडे जायचं. हे करणं कधीही शहाणपणाचं आहे. थोडंसं वेळोवेळी आपल्याला करावं लागतं. आपण जर आळस केला तर त्याच्यामध्ये फटका बसतो. त्यामुळे वेळोवेळी करणं, वरचेवर करणं ह्या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. त्यामुळं बरेच शेतकरी हे करत नाही. मात्र जो करेल त्याला निश्चितपणे शास्त्राने हे सिद्ध झालेलं की एकात्मिक नियंत्रण पद्धत ही कधीही श्रेष्ठ आहे. एकात्मिक याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये भौतिक, रासायनिक, जैविक या सगळ्या पद्धतींचा टप्प्याटप्प्यानुसार वेळेनुसार वापर जाणे. लक्षात येईल. जसं मला सांगितल्या पद्धतीनं दररोज व्यवस्थित आहार घेणं,
व्यायाम करणं, विश्रांती घेणे, 3 टप्पे आहेत. मग व्यायाम करण्यात तुमच्या कोण आहात का? होत नाही का? तर त्याला वेगळी मेंटॅलिटी लागते. तशाच पद्धतीने शेतकऱ्यांचं पण आहे. लक्षात आहे का बघा? म्हणजे अशा पद्धतीने जो जाईल तो आजारी पडत नाही. अशा पद्धतीने जो पीक करेल तो ते पीक आजारी पडत नाही, किंवा रोग येत नाही किंवा कीड येत नाही आणि तसं नियंत्रित होत. ह्याला म्हणतात एकात्मिक. एकात्मिक अर्थ सगळ्या बाजूने त्यावरती उपाययोजना करायची. ठीक आहे, पुढे पुस्तक पुढे आपण जाऊया. तर याच्यामध्ये पुढचा भाग आता कीटकनाशके एक भाग आहे आणि बुरशीनाशके दुसरा भाग आहे. पहिला आहे तो कीटकनाशक. आता कशा म्हणतात कीटकनाशके? इंग्लिश मध्ये याला इन्सेक्टिसाइड्स असं म्हणतात. इन्सेक्टिसाइड्स. तर या ठिकाणी 2 शब्द आहेत, इन्सेक्ट आणि साईड. इन्सेक्ट म्हणजे कीड आणि साईड म्हणजे नाशक. म्हणजे कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी, कीटकांचा नायनाट करण्यासाठी किंवा कीटकांचा नाश करण्यासाठी जी रसायनं वापरतात त्याला कीटकनाशके असं म्हणतात. त्याचपासून पुढे जाऊन बुरशीनाशक होणार आहोत किंवा रोगनाशक. तर ते पण तसंच आहे. बुरशींचा नायनाट करण्यासाठी जे औषधं वापरतात, जे रसायन वापरतात त्याला बुरशीनाशक असं म्हणतात. ठीक आहे. आता कीटकनाशक आपण उदाहरण घेतलं किंवा एक प्रकार घेतला तर त्याच्यामध्ये काम कार्यपद्धतीवरून किंवा परिणाम कसा होतो त्याच्यावरून त्याचे प्रकार आहेत. जे काय ते पोटविष, दुसरं आहे ते स्पर्शविष, तिसरं आहे ते आंतरप्रवाही आणि चौथा आहे ते धुरीजन्य. आता मी सांगतो, पोटविष म्हणजे या प्रकारची कीटकनाशके, या प्रकारची औषधं कीटकांच्या पोटामध्ये, उमणी असेल, गुंगेरे असतील, डोकरी मावा असेल, साधा मावा असेल किंवा काळा मावा असेल, त्याच्या पोटामध्ये गेल्यानंतर ते पोटामध्ये भिनून त्या कीटकाचा बंद होतो, म्हणजे पोटविष. लक्षात येईल. स्पर्शविष, तर या प्रकारामध्ये त्या किडीच्या किंवा कीटकांच्या त्वचेमधून विषबाधा होते. त्या औषधाच्या संपर्कात ती कीड आली, मारली जाते. त्याला म्हणायचं स्पर्शविष. आपण लॉक शॉक कसा लागतो, स्पर्श लागतो ना, ते स्पर्शविष. आंतरप्रवाही, त्याच्यामध्ये नाकातोंडातून जेव्हा विष आतमध्ये जातं, पोटामध्ये जाण्यापूर्वी पूर्ण अंगामध्ये भिनतं, त्याला म्हणायचं आंतरप्रवाही. आणि धुरीजन्य म्हणजे या प्रकारची औषधं आपण वापरल्यानंतर जे धूर होतं, त्याचा धूर, आणि तो धूर नाकातून जाऊन त्याला विषबाधा होतो. पहिले जे 3 प्रकार आहेत हे पिकासाठी वापरतात, आणि हे साठवणूक करायच्या धान्यासाठी वापरतात. साठवण धान्यासाठी वापरतात. लक्षात येईल. किंवा अनेक सांगता येईल हरितगृहातील माती नशुद्ध करण्यासाठी वापरतात धुरीजन्य. म्हणजे पोटविष हे पोटात गेल्यानंतर विषबाधा करून मारतं. स्पर्शविष हे त्या कीटकाच्या कातडीच्या स्पर्शात आल्यानंतर त्या कीटकाला मारतं. आंतरप्रवाही म्हणजे शरीराच्या आतमध्ये सिस्टममध्ये गेल्यानंतर मारतं. आणि धुरीजन्य म्हणजे त्याचा धूर होतो आपण वापरल्यानंतर, ते नाकातोंडात जातं आणि मग ते मारतं. आता आम्ही या ठिकाणी फ्युमिगेशनचं मशीन घेतलेलं आहे. तर तुम्ही येण्याच्या आधी आमची पद्धत कशी असायची की पंपाच्या माध्यमातून आम्ही सगळं स्प्रे करून घ्यायचो. आता आधुनिक पद्धत आम्हाला असं मिळालं की एक मशीन मिळालं, असं चालू करून ठेवलं की 5 मिनिटं, त्याला टायमर आहे की सुद्धा धूर तयार करतो. धूर करून सगळं भिनतं, नाही तर सगळं हे ठरलं सगळं. अशा पद्धतीने धुरीजन्य हे उदाहरण आहे. लक्षात येईल. मग आता कीड कोणती आहे, औषध कोणतं आहे आणि कुठल्या शरीराला वापरायचं आहे, त्यानुसार हे पुढचे प्रकार परत ही उदाहरण आपण बघू त्याचे. तर अशा पद्धतीने परिणाम काय होतो पिकावरती, नेमका परिणाम काय होतो, पोटामध्ये गेल्यानंतर होतो, त्वचेमधून होतो, नाकातोंडातून होतो. त्याच्यावर दिलेले 4 प्रकार आहेत. परिणाम होतो. त्यानंतर पुढचा भाग, दुसरं घटक कोणते त्याच्यामध्ये, घटक कोणते, क्लोरीन युक्त आहे म्हणजे क्लोरीन, दुसरं स्फुरक म्हणजे सल्फर, तिसरं कार्बारिन आणि चौथं सिंथेटिक पायरोथ्रॉइड म्हणतात. सिंथेटिक पायरोथ्रॉइड
तर याच्यामध्ये घटक कोणता आहे? आता हे थोडंसं टेक्निकल बाब आहे. ज्यावर दिलं आहे क्लोरीन घटक आहे का, सल्फर घटक आहे का, किंवा कार्बारिल घटक आहे का, आणि सिंथेटिक पायरथ्रा घटक आहे. याच्यावर सगळ्यात प्युअर किंवा सर्वात सहज हे सिंथेटिक पायरथ्रा घटकातले औषधं असतात. तर याच्यावरून हे 4 प्रकार आहेत. घटक कोणते, पहिलं परिणाम काय होतो, दुसरा घटक कोणते, त्याच्यावर हे 4 प्रकार आहेत. त्यानंतर पुढे जाऊन बघूया आपण. त्यानंतर आहे ते कोणत्या कीटकांचा बंदोबस्त करतात. कीटक बंदोबस्त, तर त्यामध्ये मृदुकाय नाशके, त्यानंतर कृदंत नाशके, पुढे पाठी थोडस, त्यानंतर कोळी नाशके आणि सूत्रकृमी नाशके, असे 4 प्रकार आहेत. तर मृदुकाय नाशके म्हणजे गोगलगाय, गोगलगायचा बंदोबस्त करणाऱ्या कीटकनाशक मृदुकाय नाशक. कृदंत नाशके म्हणजे उंदीर, उंदीर घुस. कोळी नाशके म्हणजे कोळी ही वेगळी कीड आहे, डोळ्याने दिसते आपल्याला, पाण्याच्या खालच्या बाजूला बऱ्याच वेळेस द्राक्षावरती याचा अटॅक होतो. आणि सूत्रकृमी नाशके हे मुळावरती परासाईडमध्ये मोठ्या गाठी करतात. नेहमीच्या गाठी वेगळ्या, हे नॉर्मल आहे, अशा गाठी असतात. हे मोठ्या गाठी लहान मोठ्या आकाराच्या गाठी करतात, त्यामुळं अन्न आतमध्ये शोषलं जात नाही. तर कुठल्या प्रकारचा ते कीटकाचा बंदोबस्त करतात त्यानुसार 4 प्रकार. मृदुकाय नाशके म्हणजे गोगलगायचा बंदोबस्त करणारे, कृदंत नाशके म्हणजे उंदीर घुस यासारख्या रोडांचा नाश करणारे, कोळी नाशके म्हणजे कोळी ह्या कीटक प्रजातीचा बंदोबस्त करणारे, आणि सूत्रकृमी नाशके म्हणजे मुळांना जे काही घातक असणारी कीड आहे त्याचा बंदोबस्त करणारे सूत्रकृमी नाशके. असं हा कुठल्या प्रकारच्या किडीचा बंदोबस्त करताना वर्गीकरणाचा भाग आहे. तर पुढे जाऊन आता कीटकनाशकाचे स्वरूप कसं आहे त्यानुसार प्रकार. कीटकनाशकांचे स्वरूप, तर घन आहे, घन, त्याच्यामध्ये भुकटी, पाण्यात विरघळणारे, आणि तिसरा प्रकार दाणेदार. त्यानंतर द्रव स्वरूपातील, त्यानंतर धुरी स्वरूपातील, आणि बीज प्रक्रिया. आता घन स्वरूपामध्ये काही जी भुकटी मिळते बाजारामध्ये, पाण्यात घालायचं आणि ते फवारून द्यायचं, किंवा भुकटी तशीच डस्टिंग करून आपण हवेमध्ये टाकायची, किंवा डीडीटी पावडर बीएससी मधून टाकले बघितलं असेल गटरच्या कडेने, ती भुकटी स्वरूपात. पाण्यात विरघळणारे म्हणजे हे भुकटी स्वरूपात मिळतं, मग तर पाण्यामध्ये टाकायचं, पाण्यात विरघळून घ्यायचं आणि मग ते फवारायचं सरफर. दाणेदार म्हणजे आता थिमेट किंवा फोरेट असं आहे तसे आपण टाकतो, मोहरीसारखे दाण्याचं बघा, ते दाणेदार स्वरूपात. त्यानंतर द्रव स्वरूपात ही जी काही बुरशीनाशक आहेत तर ही द्रव स्वरूपात आपल्याला मिळतात. सॉरी, कीटकनाशक ही द्रव स्वरूप म्हणजे बाटलीमध्ये लिक्विड फॉर्म मध्ये आपल्याला मिळतात. ती 1 ml 2 ml घ्यायचं, आपण पंपामध्ये टाकायचं, मग फावरून द्यायचं, ही द्रव स्वरूपात आहे. धुरी म्हणजे हे आपण आणायचं पावडर फॉर्म मध्ये, वापरताना ते ज्वारीसाठी वापरायचं, त्याची धूर होते, किंवा काही वेळेस फायर्स मिळतात त्याच्या, म्हणजे अशा लहान लहान बॉटलमध्ये मिळतात, ते आपण असं फावरून टाकलं तर त्याचं धूर होतो, ते धुरी प्रकारचे. आणि बीज प्रक्रियेसाठी म्हणजे त्याच्यामध्ये थायरम ही जी औषध असतात ती बियाला क्रिया करण्यासाठी वापरतात, चोळून वापरतात, तरी बीज प्रक्रियेसाठी. किंवा सिल्वर नायट्रेट. बीज प्रक्रिया जास्त करून ही बुरशीसाठी करतात. तर अशा पद्धतीनं पीक संरक्षण पद्धती आपण बघितल्या. त्यानंतर जो भाग बुरशीनाशकाचा आहे तो नेक्स्ट व्हिडिओ आपण पुढच्या वेळा बघू. हा काय शंका का बघा. ठीक आहे, या ठिकाणी व्हिडिओ मी थांबवतो. उजळणी